रोज सकाळी आपण जेव्हा आरशात पाहतो ना, हं, तेव्हा माणसाला काय वाटतं? म्हणजे बहुतेकांना असंच वाटतं की आपण एक स्वतंत्र, विचार करणारी व्यक्ती आहोत. हो, अगदी. स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण असलेली व्यक्ती. बरोबर. ज्याचं स्वतःच्या निर्णयांवर आणि शरीरावर पूर्ण नियंत्रण आहे. पण जर हे सत्य नसेल तर? म्हणजे जर आरशात पाहताना दिसणारं हे शरीर केवळ एक अत्यंत प्रगत किंवा असं म्हणूया की एक तात्पुरता स्पेससूट असेल. बापरे, स्पेस सूट. हो. किंवा एक अतिशय गुंतागुंतीचा रोबोट असेल आणि या रोबोटचे खरे मालक आपल्या पेशींच्या आत अत्यंत खोलवर लपून बसलेले अदृश्य स्वार्थी रेणू असतील तर? हा विचारच खरं तर खूप अंगावर काटा आणणारा आहे. नक्कीच. आणि आजचा या सखोल विश्लेषणात आपण एका अशाच थक्क करणाऱ्या कल्पनेचा वेध घेणार आहोत, हं, हं. ज्याने जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळापासून बदलून जातो. आपल्याकडे रिचर्ड डॉकिन्स यांच्या द सेल्फिश जीन या अत्यंत गाजलेल्या पुस्तकातील द रेप्लिकेटर्स या महत्त्वाच्या प्रकरणाचे संदर्भ आहेत. हो, हे प्रकरण खरंच खूप महत्वाचं आहे. आणि या चर्चेचं उद्दिष्ट हे समजून घेणं आहे की अब्जावधी वर्षांपूर्वी अत्यंत साध्या, निर्जीव रेणूंनी एकत्र येऊन जीवसृष्टीची सुरुवात कशी केली. अगदी. आणि आपण मानव तसेच इतर सर्व सजीव प्राणी केवळ या जनुकांच्या म्हणजेच जीन्सच्या अस्तित्वासाठी बनवलेली सर्व्हायव्हल मशीन्स कसे आहोत हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. नक्कीच. डॉकिन्स यांचा हा दृष्टिकोन विज्ञानाच्या जगात एका पूर्णपणे वेगळ्या आणि क्रांतिकारी चष्म्यातून पाहण्यासारखा आहे. कसं आहे ना, अनेकदा आपण उत्क्रांतीकडे एखाद्या संपूर्ण सजीवाच्या किंवा प्रजातीच्या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे आपण म्हणतो की माणूस उत्क्रांत झाला किंवा वाघ उत्क्रांत झाला. हो, पण जेव्हा आपण संपूर्ण सजीवाचा विचार बाजूला ठेवतो अच्छा, आणि केवळ एका जीन किंवा जनुकाच्या पातळीवरून विचार करू लागतो, तेव्हा एक पूर्णपणे वेगळं जग उलगडतं. म्हणजे एकदम मुळापासून विचार करायचा. अगदी बरोबर. चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा केवळ जीवशास्त्रापुरता किंवा प्राण्यांपुरता मर्यादित नाहीये. नाही. जर आपण अधिक खोलात गेलो ना, तर डार्विनचा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजेच सर्वात सक्षम तोच टिकेल हा नियम हा एका खूप मोठ्या आणि विश्वाच्या पातळीवर लागू होणाऱ्या मूलभूत नियमाचाच एक छोटा भाग आहे. आणि तो मोठा नियम कोणता? तो नियम म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द स्टेबल, म्हणजेच स्थिरतेचे टिकून राहणे. विश्वातील अत्यंत साध्या निर्जीव गोष्टींमधून गुंतागुंतीच्या गोष्टी कशा निर्माण होतात हे यातून स्पष्ट होतं. अच्छा, म्हणजे जीवनाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला आधी जीवशास्त्र थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून हो, पूर्णपणे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या मूलभूत नियमांकडे वळावं लागेल. म्हणजे विश्वात त्याच गोष्टी टिकतात ज्या स्थिर असतात. अगदी. डॉकिन्स यांनी पुस्तकात स्वित्झर्लंडमधील मॅटरहॉर्न पर्वताचं किंवा पावसाच्या थेंबांचं उदाहरण दिलंय. म्हणजे या गोष्टी सजीव नाहीत, पण तरीही त्या निसर्गात टिकून आहेत. हो, कारण स्थिर गोष्ट म्हणजे अणूंचा असा समूह जो पुरेशा काळासाठी एकत्र राहतो किंवा जो इतक्या मोठ्या प्रमाणावर तयार होतो की त्याला आपण एक विशिष्ट नाव देऊ शकतो. बरोबर. विश्वातील कोणतीही गोष्ट ही अणूंचीच बनलेली असते. आता बघा ना, साबणाचे फुगे गोल का असतात? कारण तो आकार त्यांच्यासाठी स्थिर असतो. वायूने भरलेल्या पातळ पापुद्र्यासाठी तो एक स्थिर आकार असतो. भौतिकशास्त्राचे नियम त्यांना तो आकार धारण करण्यास भाग पाडतात. आणि मिठाचे खडे किंवा स्फटिक ते घनाकृती म्हणजे क्यूब शेपचे असतात. हो, कारण सोडियम आणि क्लोराईडचे अणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांशी अशा प्रकारे जोडले जातात की ती रचना सर्वात जास्त काळ टिकणारी म्हणजे स्थिर असते. अगदी. सूर्यावरही हेच होतं. हायड्रोजनचे अणू प्रचंड उष्णतेमुळे एकत्र येऊन हेलियम तयार होतो, कारण तिथल्या तापमानात हेलियम अधिक स्थिर असतो. आणि यात कोणतंही प्लॅनिंग नाहीये ना? अजिबात नाही. हे सर्व घडण्यासाठी कोणत्याही उद्दिष्टाची किंवा जाणीवेची गरज नसते. हे केवळ आंधळा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आहे. बापरे. अणू जेव्हा एकमेकांवर आदळतात आणि जर त्यांना चुकून एखादी स्थिर रचना मिळाली तर ते तशाच अवस्थेत राहण्याकडे कल दर्शवतात. पण मग एक प्रश्न पडतो, मिठाचे स्फटिक किंवा पाण्याचे थेंब यातून अचानक जीवसृष्टी कशी निर्माण झाली? तिथेच तर खरी गोम आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात सुमारे 3 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर आजच्यासारखं वातावरण नव्हतं. ऑक्सिजन तर अजिबात नव्हता. हो, तिथे पाणी, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि अमोनिया यांसारखी साधी रसायनं समुद्राच्या पाण्यात वरगळलेली होती.
डॉकिन्स याला आदिम सूप म्हणतात. प्रायमिवल सूप, अगदी बरोबर. या रसायनांच्या सूपमध्ये प्रचंड ज्वालामुखींचा उद्रेक होत होता. विजा चमकत होत्या. हो, आणि सूर्याची अतिनील किरणे थेट पाण्यावर पडत होती. या ऊर्जेमुळे काही रासायनिक प्रक्रिया झाल्या आणि त्यातून अमिनो ॲसिड आणि डीएनएचे मूलभूत घटक तयार झाले. आणि हे शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतही सिद्ध करून दाखवलंय. हो ना, पण पुस्तकात एक बायोकेमिकल कॉकटेल शेकरचं उत्तम उदाहरण आहे. जर आपण एका मोठ्या भांड्यात ही सर्व साधी रसायने टाकली आणि ती नुसती हलवली, तर त्यातून अचानक एखादा माणूस किंवा साधा एकपेशीय जीवही तयार होईल का? नाही, अजिबात नाही. हे तर पूर्णपणे अशक्य वाटतं. मग जीवनाची सुरुवात नेमकी कशी झाली? माणसासारखी गुंतागुंतीची गोष्ट एका झटक्यात किंवा त्या कॉकटेल शेकरमधून अचानक बाहेर पडणं अशक्यच आहे. माणसाचं शरीर अब्जावधी अणूंनी बनलेलं आहे, ज्यांची रचना अत्यंत विशिष्ट आहे. जर एका भांड्यात रसायने हलवून माणूस तयार करायचा असेल तर विश्वाचं आजपर्यंतचं वय देखील एका डोळ्याच्या पापणी लावण्या इतके छोटे वाटेल. इतका काळ लागेल आणि तरीही यश मिळणार नाही. बापरे. डार्विनचा सिद्धांत नेमका इथेच मदतीला येतो आणि आपल्याला डीप टाईम म्हणजेच अत्यंत प्रदीर्घ काळाची संकल्पना समजून घ्यावी लागते. म्हणजे एकदम स्लो प्रोसेस. हो, गुंतागुंतीची गोष्ट एकाच झटक्यात तयार होत नाही. ती टप्प्याटप्प्याने होते. त्या आदिम सूपमध्ये साधी रसायने अस्ताव्यस्तपणे एकमेकांवर आदळत होती. वीज चमकल्यामुळे या अणूंमध्ये बंध निर्माण झाले. त्यातून थोडे मोठे आणि अधिक स्थिर रेणू तयार होऊ लागले. आणि हे सगळं अब्जावधी वर्षांच्या काळात झालं. हो, आणि स्थिरतेचा नियम इथे काम करत होता. जे रेणू अस्थिर होते ते लगेच तुटून पुन्हा विखुरले गेले आणि जे स्थिर होते ते समुद्रात तरंगत राहिले. म्हणजे निसर्गात कोणत्याही योजनेविना घडलेला हा नैसर्गिक निवडीचा पहिला टप्पा होता. अगदी बरोबर. स्थिर रूपांची निवड आणि अस्थिर रूपांचा त्याग. आणि इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. या रसायनांच्या आणि स्थिरतेच्या खेळात अब्जावधी वर्षांतून एकदा एक अत्यंत असाधारण घटना घडली, जिने पृथ्वीवरील स्थिरतेची व्याख्याच कायमची बदलून टाकली. एका विशिष्ट क्षणी एका अत्यंत दुर्मिळ अपघातातून एक असा रेणू तयार झाला ज्याला डॉकिन्स रेप्लिकेटर म्हणतात. रेप्लिकेटर. हा रेणू असा होता जो स्वतःच्या हुबेहूब प्रतिकृती म्हणजे कॉपीज बनवू शकत होता. आता असा अपघात घडणं किती अशक्य वाटतं. खरंय. पण जर आपण लॉटरीचं उदाहरण घेतलं तर एका माणसाच्या आयुष्यात लॉटरी जिंकणं पूर्णपणे अशक्य वाटू शकतं. बरोबर. पण जर जगातील करोडो लोकांनी कोट्यावधी वर्षांसाठी दररोज लॉटरीचे तिकीट काढले तर कोणाला ना कोणाला तरी जॅकपॉट लागणारच. अगदी तेच. अब्जावधी वर्षांच्या कालखंडात संपूर्ण पृथ्वीच्या महाकाय समुद्रात अणूंचे एकमेकांवर आदळणे सतत चालू असताना असा अपघात एकदाच घडणं पुरेसं होते. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे एकदा का हा अपघात घडला की त्यानंतर तो रेप्लिकेटर थांबणार नव्हता. तो कसा काम करत असावा ह्याची पद्धत समजून घेणं आवश्यक आहे. कल्पना करा की हा रेप्लिकेटर म्हणजे अणूंची एक साखळी आहे. जे एका साच्यासारखी किंवा टेम्पलेटसारखी काम करते. त्याच्या आजूबाजूला आदिम सूपमध्ये अनेक लहान सुटे घटक तरंगत आहेत. म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स. हो. जेव्हा एखादा लहान घटक या रेप्लिकेटरच्या अशा भागाजवळ येतो ज्याच्याशी त्याचं नैसर्गिक रासायनिक आकर्षण आहे, तेव्हा तो तिथे चिकटतो. जसे दोन चुंबक एकमेकांना चिकटतात तसे हे अणू एकमेकांना जोडले जातात. अच्छा, म्हणजे मूळ साखळीवर एक एक घटक जोडला जाऊन एक नवी साखळी तयार होते. अगदी बरोबर. आणि काही काळानंतर ही नवीन साखळी मूळ साखळीपासून वेगळी होते. आणि आता समुद्रात एकाऐवजी 2 रेप्लिकेटर्स तयार होतात. हो, आणि हे दोन्ही पुन्हा नवीन प्रतिकृती बनवू लागतात. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8. हा वेग प्रचंड असतो. पण एक सेकंड, मला इथे एक शंका आहे. बोला ना. जर हे सुटे घटक मूळ साच्याला चिकटले तर ते मूळ साच्यासारखे हुबेहूब कसे दिसतील? म्हणजे ते तर त्याच्या विरुद्ध रचनेचे असतील ना, जसं कुलूप आणि किल्ली एकमेकांमध्ये अचूक बसतात. पण किल्लीचा आकार कुलूपासारखा नसतो, तो त्याच्या अगदी विरुद्ध असतो. अत्यंत अचूक आणि महत्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. डीएनए आणि हे सुरुवातीचे रेप्लिकेटर्स नेमक्या याच पॉझिटिव्ह निगेटिव्ह पद्धतीने काम करतात. अच्छा. साचा थेट स्वतःची हुबेहूब पॉझिटिव्ह कॉपी बनवत नाही. याला समजून घेण्यासाठी आपण मूर्ती बनवण्याच्या प्रक्रियेचं उदाहरण घेऊया. बरं. जर एखाद्या चेहऱ्याची मूर्ती म्हणजे पॉझिटिव्ह बनवायची असेल तर आधी त्या चेहऱ्याभोवती प्लास्टर लावून एक साचा बनवला जातो. म्हणजे तो निगेटिव्ह साचा झाला. हो.
हा निगेटिव्ह साचा आतून पोकळ असतो. तो चेहऱ्यासारखा दिसत नाही, तर तो चेहऱ्याचा उलट ठसा असतो. बरोबर. आता जेव्हा या निगेटिव्ह साच्यात पुन्हा प्लास्टर ओतलं जातं, तेव्हा त्यातून मूळ चेहऱ्यासारखीच पॉझिटिव्ह मूर्ती बाहेर पडते. अगदी जुन्या कॅमेराच्या फिल्म निगेटिव्ह सारखं. अगदी तेच. अरे वा. म्हणजे रेप्लिकेटरने स्वतःभोवती घटक गोळा करून आधी एक निगेटिव्ह साखळी बनवली. मग ती निगेटिव्ह साखळी वेगळी झाली आणि तिने स्वतःभोवती पुन्हा घटक गोळा करून एक पॉझिटिव्ह साखळी बनवली, जी अगदी मूळ रेप्लिकेटरसारखी होती. अगदी बरोबर. आणि या प्रक्रियेमुळे जगात एका नवीन प्रकारची स्थिरता आली. वेगाने होणारी ही निर्मिती, यामुळे संपूर्ण समुद्र काही काळातच या रेप्लिकेटर्सनी भरून गेला. बापरे. अचानक जे सुटे घटक आधी सूपमध्ये मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होते, ते आता कमी पडू लागले. कारण त्या सर्वांचं रूपांतर या नवल्या रेप्लिकेटर रेणूंमध्ये झालं होतं. हो, पण थांब, जर हे रेप्लिकेटर्स स्वतःची हुबेहूब आणि अचूक कॉपी बनवत होते, तर मग आज आपण सजीव एवढे वेगळे कसे आहोत? जगात फक्त एकच प्रकारचा जीव असायला हवा होता ना? बरोबर आहे. जर प्रतिकृती बनवण्याची ही प्रक्रिया 100% अचूक असती, तर जगात कोणतीही विविधता नसती. आणि इथेच उत्क्रांतीचं सर्वात मोठं रहस्य दडलंय. निसर्गात कोणतीही प्रक्रिया 100% अचूक नसते. अब्जावधी वेळा कॉपी करताना काही चुका किंवा म्युटेशन्स या अपरिहार्यपणे होतातच. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. डॉकिन्स यांनी जुन्या काळात हातानी पुस्तकं कॉपी करण्याच्या पद्धतीचं उत्तम उदाहरण दिलंय. हो, छापाई यंत्रे नव्हती तेव्हाचं. अगदी. लोक हातानी पुस्तकं लिहून काढत असत. त्यांनी सेप्टुअजेंट विद्वानांचं उदाहरण दिलंय. हो, ज्यांनी भाषांतरात चूक केली होती. हो, ज्यांनी हिब्रू भाषेतील तरुण स्त्री या शब्दाचं ग्रीक भाषेत कुमारी असं चुकीचं भाषांतर केलं. आणि त्यातून एक पूर्णपणे नवीनच अर्थ तयार झाला. मला हे एखाद्या आजीच्या लोणच्याच्या रेसिपीसारखं वाटतं. कसं काय? म्हणजे समजा एका पिढीने ती रेसिपी दुसऱ्या पिढीला लिहून दिली, पण लिहिताना 1 चमचा मीठऐवजी चुकून 1 वाटी मीठ असं लिहिलं गेलं. आणि ती चुकीची रेसिपी पुढच्या पिढ्यांना तशीच पास झाली. हो. जर ते लोणचं खूपच खारट आणि खराब झालं तर कोणीही ते खाणार नाही आणि ती रेसिपी तिथेच नष्ट होईल. पण समजा त्या एका वाटी मिठामुळे ते लोणचं अचानक खूप जास्त चविष्ट लागलं आणि वर्षभर टिकलं तर सगळे लोक तीच नवीन चुकीची पण फायदेशीर रेसिपी वापरू लागतील. अगदी बरोबर. हे उदाहरण अगदी चपखल आहे. रेप्लिकेटर्सच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं. रेणूंना किंवा आजच्या जीन्सला उत्क्रांत होण्याची कोणतीही इच्छा नसते. बरं. ते स्वतःच्या प्रतिकृती जास्तीत जास्त अचूक बनवण्याचाच प्रयत्न करतात. पण जेव्हा कॉपी करताना चुका झाल्या, तेव्हा रेप्लिकेटर्सच्या वेगवेगळ्या जाती किंवा प्रकार निर्माण झाले. यातून एक विरोधाभास निर्माण होतो. कोणता विरोधाभास? निसर्ग अचूकतेला प्राधान्य देतो, पण उत्क्रांती घडण्यासाठी याच चुका किंवा म्युटेशन्स आवश्यक ठरतात. आणि या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मग समुद्रात स्पर्धा सुरू झाली असणार? नक्कीच. पण नैसर्गिक निवडीमध्ये यशस्वी होण्यासाठी, म्हणजेच टिकून राहण्यासाठी या वेगवेगळ्या रेप्लिकेटर्सच्या प्रकारांमध्ये 3 महत्वाचे गुणधर्म असणं आवश्यक होते. 3 गुणधर्म कोणते? जो रेप्लिकेटर या 3 आघाड्यांवर यशस्वी ठरला, त्याचीच संख्या वाढली. पहिला गुणधर्म म्हणजे आयुर्मान किंवा लॉन्जिव्हिटी. म्हणजे जो रेणू जास्त काळ टिकेल तो लवकर तुटणार नाही. हो, आणि त्याला स्वतःच्या प्रतिकृती बनवण्यासाठी जास्त वेळ मिळेल. बरोबर. आणि दुसरा गुणधर्म? दुसरा गुणधर्म म्हणजे प्रजननाचा वेग, फिकंडिटी. हे म्हणजे एखाद्या फॅक्टरीचा स्पीड असल्यासारखं आहे ना? अगदी तसंच. समजा अ प्रकारचा रेणू आठवड्यातून एकदा कॉपी बनवतो आणि ब प्रकारचा रेणू तासाभरात 1 कॉपी बनवतो. जरी अ जास्त काळ टिकत असला तरी ब प्रकारच्या रेणूंची संख्या समुद्रात अत्यंत वेगाने वाढेल. अगदी बरोबर ओळखलेत. आणि तिसरा सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे अचूकता किंवा कॉपिंग फिडेलिटी. अच्छा, म्हणजे कमीत कमी चुका करणं. हो, जो रेणू कमीत कमी चुका करून स्वतःची हुबेहूब कॉपी बनवेल, त्याची मूळ जात जास्त काळ टिकून राहील. जर एखाद्या साच्याने प्रत्येक वेळी खूप चुका केल्या, तर त्याचे अपत्य मूळ साच्यासारखे राहणारच नाही. आणि ती विशिष्ट रेप्लिकेटरची जात संपुष्टात येईल. अगदी. म्हणजे आदिम सूपमध्ये कालांतराने असेच रेप्लिकेटर्स जास्त उरले, ज्यांचं आयुष्य जास्त होतं, जे वेगाने स्वतःच्या प्रतिकृती बनवत होते आणि ज्यांची अचूकता जास्त होती. बरोबर. पण जसजशी या रेप्लिकेटर्सची संख्या वाढली, तसतशी समुद्रात गर्दी झाली असणार. हो ना. आत्तापर्यंत हे रेप्लिकेटर शांतपणे सूपमध्ये तरंगत होते.
पण आता कच्चा माल म्हणजेच सूपमधील सुटे घटक संपू लागले. आणि इथून खऱ्या अर्थाने शांततेचा काळ संपला आणि अस्तित्वाची खरी स्पर्धा सुरू झाली. बापरे. आणि या अस्तित्वाच्या लढाईत कोणत्याही नैतिक नियमांना जागा नव्हती. कारण या रेणूंना मेंदू नव्हता. हो, विचार करण्याची क्षमता नव्हती. हे सर्व आंधळेपणाने केवळ रासायनिक प्रक्रियांमधून घडत होतं. सुटे घटक मिळवण्यासाठी त्यांनी एकमेकांशी संघर्ष सुरू केला. ज्यांच्यात चुकून असे उपयुक्त बदल झाले जे त्यांना या स्पर्धेत टिकून राहण्यास मदत करू शकतील ते टिकून राहिले. आणि बाकीचे नष्ट झाले. हो. आणि यातूनच काहींनी एक भयंकर मार्ग शोधला. कोणता? त्यांनी प्रतिस्पर्धी रेणूंना रासायनिक प्रक्रियेनं तोडून त्यांचे सुटे घटक स्वतःच्या प्रतिकृती बनवण्यासाठी वापरण्याची पद्धत शोधली. बापरे. हे तर अक्षरशः मायक्रोस्कोपिक युद्ध होतं. त्यांनी एकमेकांना तोडायला सुरुवात केली. होय, हे पृथ्वीवरील पहिले मांसाहारी रेणू होते, प्रोटो कार्निव्हॉर्स. म्हणजे त्यांच्याकडे दात वगैरे? नाही, त्यांच्याकडे दात किंवा नखं नव्हती. त्यांचा आकारच असा बदलला होता की ते कात्रीसारखं काम करत होते. अच्छा. आणि इतर रेणूंच्या रासायनिक बंधांना तोडत होते. एका अर्थाने त्यांनी अन्नाचा शोध लावला आणि त्याच वेळी आपल्या स्पर्धकांनाही नष्ट केलं. भयानक आहे हे. मग या हल्ल्यांपासून जे कमकुवत रेप्लिकेटर्स होते त्यांनी स्वतःला कसं वाचवलं? त्यांनी जाणीवपूर्वक स्वतःला वाचवलं नाही. मग ज्या रेप्लिकेटर्सच्या कॉपी बनवताना चुकून असा बदल झाला की त्यांच्याभोवती प्रथिनांची म्हणजे प्रोटीनची एक जाड भिंत तयार झाली. होतं ते टिकून राहिले आणि त्यांनी आपल्या सुरक्षित प्रतिकृतींची संख्या वाढवली. अरे वा. स्वतःभोवती प्रथिनांची भिंत बांधण्याच्या या प्रक्रियेतूनच पहिल्या जिवंत पेशींची निर्मिती झाली असावी. म्हणजे आता हे रेप्लिकेटर्स केवळ समुद्राच्या पाण्यात उघड्यावर तरंगत नव्हते, तर त्यांनी स्वतःसाठी एक सुरक्षित घर किंवा एक वाहन बनवलं होतं. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही त्यांची पहिली सर्व्हायव्हल मशीन्स होती. सर्व्हायव्हल मशीन्स? हो. कालांतराने या अस्तित्वाच्या लढाईत टिकून राहण्यासाठी ही संरक्षणात्मक आवरणे अधिक मोठी, अधिक गुंतागुंतीची आणि अधिक शक्तिशाली होत गेली. अब्जावधी वर्षांचा काळ यासाठी मिळाला होता. हो. आणि केवळ एक पेशी असण्यापेक्षा अनेक पेशी एकत्र आल्या तर अधिक संरक्षण मिळतं. हा फायदेशीर अपघातही घडला. आणि यातूनच पुढे अळ्या, मासे, सरपटणारे प्राणी आणि शेवटी माणूस तयार झाला. अगदी बरोबर. आता विचार करा, आज हे मूळ रेप्लिकेटर्स कुठे आहेत? कुठे आहेत? ते समुद्रात मोकळे फिरत नाहीत. त्यांनी ते स्वातंत्र्य केव्हाच सोडून दिलंय. आता ते प्रचंड मोठ्या वसाहती करून अत्यंत सुरक्षित ठिकाणी राहतात. त्यांनी स्वतःला महाकाय रोबोट्समध्ये बंदिस्त करून घेतले. ते बाहेरील जगाशी अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अप्रत्यक्ष मार्गाने संपर्क साधतात. हो. ते आपल्या सर्वांच्यात आहेत. प्राणी, कीटक, वनस्पती आणि मानव. आपण सर्वजण हे तेच रोबोट्स आहोत. आपण त्या अतिप्राचीन रेप्लिकेटर्सचे आजचे सर्व्हायव्हल मशीन्स आहोत. अब्जावधी वर्षांनंतर हेच प्राचीन रेप्लिकेटर्स आज जीन्स किंवा जनुके या नावाने ओळखले जातात. अरे, आपण त्यांच्या जगण्याचे साधन आहोत. डार्विनची नैसर्गिक निवड ही या जीन्सच्या पातळीवर काम करते. हे जीन्स अक्षरशः अमर असल्यासारखे आहेत. ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उड्या मारतात, नाही का? हो. माणसाचं शरीर म्हातारं झालं की ते मरून जातं. पण त्याआधीच हे जीन्स प्रजननाच्या माध्यमातून दुसऱ्या तरुण शरीरात प्रवेश करतात. बापरे. माणसाचा मेंदू, स्नायू, त्वचा हे सर्व केवळ या जीन्सच्या अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या प्रसारासाठी बनवलेली अत्यंत प्रगत यंत्रे आहेत. म्हणजे ते स्वतः निर्णय घेत नाहीत? नाही, ते स्वतः कोणतेही निर्णय घेत नाहीत. त्यांनी फक्त ह्या रोबोटला आगाऊ प्रोग्राम करून ठेवलंय, जेणेकरून तो जगण्यासाठी आणि प्रजननासाठी धडपडत राहील. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? माणूस नेहमी स्वतःला या जगाचे, या विश्वाचे केंद्र मानत आला आहे. माणसाला वाटतं की त्याचं जीवन, त्याची स्वप्न, त्याचे उद्देश हे सर्वात महत्वाचे आहेत. अगदी. पण डॉकिन्स यांच्या या विश्लेषणातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो. माणूस स्वतःला कितीही श्रेष्ठ समजत असला तरी मुळात तो फक्त काही स्वार्थी रेणूंचे, या जीन्सचे वाहन आहे. खरे. त्या जीन्सचं एकमेव उद्दिष्ट स्वतःच्या अधिकाधिक प्रती बनवून त्या पुढच्या पिढीत सुरक्षितपणे पाठवणे हे आहे. आपण केवळ त्यांचे थ्रो अवे किंवा वापरून फेकून देण्यासारखे मशीन आहोत. हा विचार क्रांतिकारी आहे. हा विचार निसर्गाचं एक अत्यंत अचूक पण थोडं कठोर चित्र आपल्यासमोर उभा करतो. आणि यावरून एक अतिशय खोल प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर सजीवांची शरीरे आणि त्यांचा मेंदू
हे केवळ अतिप्राचीन रेप्लिकेटर्सनी स्वतःच्या बचावासाठी आणि प्रसारासाठी निर्माण केलेले रोबोट्स असतील तर मग मानवाच्या जाणीवेचे म्हणजे कॉन्शियसनेसचे आणि मुक्त संकल्पाचे फ्री विलचे काय? बापरे, हा खूप मोठा प्रश्न आहे. हो ना. माणसं जे निर्णय घेतात त्यांच्या ज्या भावना आहेत, प्रेम, राग, भीती, त्याग, त्या खरोखरच त्यांच्या स्वतःच्या आहेत की शरीराच्या आत बसलेले ते जुनेच स्वार्थी जीन्स आजही त्यांच्या अस्तित्वासाठी आणि स्वार्थासाठी माणसाकडून त्या सर्व कृती करून घेत आहेत? अगदी तेच. माणूस खरोखरच स्वतंत्र आहे की केवळ एका अत्यंत प्रगत अशा स्पेस सूटच्या आत बसलेल्या अदृश्य चालकाच्या हातातील बाहुले आहे? हा प्रश्न नक्कीच डोक्यात सतत घुमत राहणार आहे. जेव्हा कोणीही सकाळी आरशात पाहतो तेव्हा त्याला फक्त स्वतःचं रूप दिसणार नाही. हो, त्या डोळ्यांच्या मागे लपून बसलेला तो अब्जावधी वर्षांचा इतिहास आणि ते स्वार्थी रेणूही जाणवतील. नक्कीच. या अद्भुत आणि मेंदूला चालना देणाऱ्या कल्पनेसह आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. अशाच एखाद्या नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या सखोल विश्लेषणात पुन्हा भेटूया. तोपर्यंत आरशातल्या त्या सर्व्हायव्हल मशीनची काळजी घ्या.